माणुसकीच्या शत्रूंचा तू करण्या नरसंहार, माणुसकीच्या शत्रूंचा तू करण्या नरसंहार. घेतो सत्याची तू आण, घेतो सत्याची तू आण. ध्येय तुझे विजयी करतो, करतो तुला सलाम. ध्येय तुझे विजयी करतो, करतो तुला सलाम. ट्रॅफिक जाम, 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 ट्रॅफिक जाम. झेप तुझी वाघाची मोडण्या भ्रष्ट अंधार. हृदय तुझे पाझरते दुबळ्यांची मिटवितहान. घेऊन रूप सावळ्याचे नारीचा करी सन्मान. ध्येय तुझे विजयी करतो, करतो तुला सलाम. ध्येय तुझे विजयी करतो, करतो तुला सलाम. ट्रॅफिक जाम, 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 ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम. सहकाऱ्यांनो, आपल्या गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार डॉन अर्जुन नागपाल, ज्याचा आपण बऱ्याच वर्षापासून शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, तो आपल्या शहरामध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा कृष्णराज, यस सर. तुम्ही तुमचं स्पेशल फोर्स घेऊन त्याच्यावरती अटॅक करा. सर. नागपाल एका स्पेशल मिशन साठी आपल्या शहरामध्ये येत आहे. त्याचं मिशन काहीही असू शकतं. शहराला उडवणे, एखाद्या पुढाऱ्याचा वध करणे, एखादं डील करणे. त्याचा मनसुबा पुरा होण्याच्या आतमध्ये त्याला जेरबंदी करणे गरजेचे आहे. ठीक आहे सर. कृष्णराज, आजपर्यंत तुमची कामगिरी पाहता तुम्हाला याही मिशन मध्ये यश येईल अशी मी खात्री बाळगतो. तेव्हा तुमचं स्पेशल फोर्स घेऊन तुम्ही कामाला लागा. सर. समजलं? ओके. यस सर. सर सर. सर कॉन्ग्रॅट्स सर. थँक्यू. अभिनंदन सर आपलं. थँक्यू. यू आर ग्रेट सर. सर अभिनंदन. तुमच्यामुळेच आमची सर्वांची कॉलर टाईट होते सर. आणि तुमच्यामुळे माझी. पण एक लक्षात ठेवा, आता आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. डॉनला पकडण्याची. सगळ्यांनी ऑफिसला या. आपण एक मीटिंग करू. ओके? ओके सर. सर 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 थोडं इकडे गेलो तेवढ्यात तुम्ही काय. आता आपल्याकडे वेळ नाही रे मुरली. म्हणजे याला बी नाही. त्याला हाय रे. आय मीन, तर आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. सर आमच्यावर काय जबाबदारी आहे का नाही. आहे ना. कोणची. डॉनला पकडण्याची. डॉन. तसं नाही रे मुरली. आपल्या शहराचा दळणवळण करणारा चौक म्हणजे शिवाजी चौक. इथं डॉनचा रोज एक तरी माणूस ये जा करेल. हो. तिथं तुझी मी ट्रॅफिक हवालदार म्हणून नियुक्ती करतोय. सर. एक जरी संशयी माणूस दिसला, मला त्वरित फोन करायचा. मी लगेच हजर होईल. सर. ओके सर. सगुने, अगं ती सोकन आहे 16 वर्षाचा. ओ धनी, काय यो चमत्कार. चमत्कार म्हणजे मायला तुझ्या. मला काय शिंग बिंग फुटली भाय. नाही तसं नाही, पण हा युनिफॉर्म कोणाचा.
कुणाचा म्हणजे? अगं माझाच. अगं आता माझी ट्रॉफिक चौकात बदली झाली. हा आत्ता गो बया आणि ती व कशा पायी? हा? अगं अगं साहेबानं माझ्यावर लय मोठी जबाबदारी टाकली आता. ती कोणची? डांडला पकडण्याची. हा अहो त्या दिवशी साधं कुत्र माग पाळलं तर तुमची आणि डान. हॅलो 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 सर. हा 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 सर मुरली बोलतो. बोल. सर इथं ट्रॅफिक चौकात डॉनचा माणूस आलेला आहे. काय? हो साहेब. हो हो साहेब. साहेब मी थांबून ठेवलं त्याला. थांबून ठेव, मी आलो. लवकर या. आलोच. लवकर या साहेब. हो हो हो. आता साहेब खुश होणार माझ्यावर. माझं प्रमोशन. मुरली, कुठे आहे डॉनचा माणूस? सर तोफा तर तिथं काळा शर्ट घातला. अरे तू ट्रॅफिक कशाला जाम करून ठेवली आहे? आणि ट्रॅफिक सोड. हो 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 सर. अरे चला. सावकाश. मुरली, तुला एका डॉनच्या माणसात आणि आंधळ्या माणसात फरक नाही कळत? थांब, तुला सस्पेंडच करतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल. नाही नको साहेब. सर हं? देवा पांडुरंगा. अरे अरे माझा साहेब नाराज झाला. देवा देवा वाचव मला. वाचव. वाजिद, जैसा बताया था मैंने वैसा सब कुछ कर दिया. किसी भी कीमत पर मुझे डिपार्टमेंट का कोई टेंशन नहीं चाहिए. नहीं भाई, डिपार्टमेंट का तो टेंशन नहीं है, लेकिन भाई वो अब और हाँ, बातें कम काम ज्यादा. बग्या, हाँ भाई. कल भाई आने वाले हैं. जब तक भाई शहर में सबको कवर कर दो, तब तक कोई लफड़ा गिफड़ा नहीं मांगता. और हाँ, कोई शहर से बाहर जाएगा नहीं. ठीक है भाई. और जैसे बताया वैसे काम करने का. और गौतिया, गाड़ियां सब चेक करके रख ले. ठीक है जी भाई. भाई बॉस अकेले आ रहे हैं या कितना बात करेगा रे तू? गलती हो गई भाई. वैसे नहीं रे गौतिया, वैसे नहीं. अर्जुन भाई क्या बोलता है? बातें कम काम ज्यादा. हाँ? वो हवालदार ओ राजकुमार, तुमच्या वर्दीचे शेट्टी हरवले. तुमच्या वर्दीचे शेट्टी हरवले. सांगा धनी कशी कराल तुम्ही ड्युटी? अगं बाई आता कशी कराल तुम्ही ड्युटी? माहिला तू वय सगुने माझी राणी या ना इकडं. अगं राणी दे माझ्या ड्युटीची शिट्टी. अगं राणी दे माझ्या ड्युटीची शिट्टी. करू नको मस्ती जाईल ग माझी वर्दी. करू नको मस्ती जाईल ग माझी वर्दी.
कावा, हो मला कळतोय तुमचा कावा. डोळ बघत्यात योरन मेवा, हो डोळ बघत्यात योरन मेवा. धनी येऊन घ्या ना हो छुपी, धनी येऊन घ्या ना हो छुपी. सांगा धनी कशी करा तुम्ही ड्युटी. करू नको मस्ती जाईल ग माझी वर्दी. अगं बाबो हे सगळे नको खेळ आता चौकात मांडू, नको खेळ आता चौकात मांडू. होईल गर्दी ग कस तुला सांगू, होईल गर्दी ग कस तुला सांगू. येऊन साहेब करल माझी चंपी, येऊन साहेब करल माझी चंपी. सांगा धनी कशी करा तुम्ही ड्युटी. करू नको मस्ती जाईल ग माझी वर्दी. नका बोलू असं काही बाई, नका बोलू असं काही बाई. या वर्दीची शान निराळी, हो या वर्दीची शान निराळी. शपथ घेऊन करा तुम्ही ड्युटी, शपथ घेऊन करा तुम्ही ड्युटी. अगं दे ना लवकर दे माझ्या ड्युटीची शिट्टी. अगं दे ना लवकर दे माझ्या ड्युटीची शिट्टी. बा ए बा, अरे गपकी, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? लय भूक लागली, काही खायला तर दे. स्वतः खेळ करायचा नाही, लोकांना पाहिजे ते मिळालं नाही तर पैसे कोण देणार? खायला मागतय. म्या नीट खेळ करत नाही वय, तुझ्याच डेब्रूचा आवाज लोकांकडे जात नाही. अरे तुझ्या आता तुम्हाला शिकणार खेळ कसा करायचा त्यो. आईचा शाना. ए बा ते जाऊ दे, लई भूक लागली, काही खायला तर दे. का नाही म्हणून सांगितलेलं कळत नाही का तुला? आईचं शान. मारते. अरे लेकरा, अरे माझ्याकडेच पैसे नाहीत तर मी आता काय करू सांग ना तुम्हाला. अरे अरे पैसा असते तर तुला खायला दिलं नसतं वगैरे लेकरा. अरे मी उपाशी मेलो असतो पर तुला खायला दिलं असतं. दिलं असतं का नाही? गप रडू नका. आता एखादा खेळ झाला का मग पैसे दमते का मग दिल तुला खायला. बा पण लोक कमून आपला खेळ नाही बघत. मारत्या लेका, जमाना बदललाय आता. लोकांकडे येळ नाही आपला खेळ बघायला यायला, म्हणून ती येत नाहीत. मग आपणच लोकांकडे जाऊयात की. हा हे बरोबर आहे. लोक जर आपल्याकडे येत नसतील तर आपण लोकांकडे जायचं, त्यांच्याकडे जाऊन खेळ दाखवायचा आपण आपला. हे बरोबर बोलला, हे बरोबर बोलला.
ये मारत्या वय ते बघ त्या ट्रॅफिक चौकात केवढी गर्दी आहे. वय की हा. चल आपण तिथे जाऊन खेळ करू. हा चला 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 चल चल तिथे खेळ करू. चल. वा वा वा. राम राम. ओके ओके ओके. बघ केवढी गर्दी आहे. इथं आपल्याला जाम पैका मिळतील. ते पण ते आपलं मुरली साहेब. अरे वा. ए मुरली साहेब. चल बर. मुरली साहेब अरे राम राम. अरे बोला मदारी वय मारुती. अरे कुठं होता रे एवढे दिवस. गावाकडे गेल तू जरा. माया आजारी होती. अरे काय झालं मायला. काय नाही आपला मथारपणीचा आजार. दुसरं काय. आता बरी आहे ना व? होय आता बरं आहे बरं आहे. आणि का रे बोला. या मारुतीला घेऊन इथं कुठं फिरतो तू. अरे जरा लोकात जा खेळ कर. 2 पैका मिळतील की तुला. अहो खेळ कराया गर्दीतच आम्हाला पाहिजे. खेळ कोणा मोरा करायचा. अरे बोला तू खरंच नावाप्रमाणे बोला आहे बघ. जिथं लोक जमतात ना तिथं जाऊन खेळ करावा. अंगे असं बरोबर ना. हा. बरोबर ना. हा. म्हणूनच तर इथं आलोय. म्हणजे इथं ट्रॅफिक चौकात. होय. अरे डोसकं फिरलं का काय तुझं. नाही डोसकं फिरलं नाही. डोसकं आता ठिकाणावर आलंय. आता विचार केलाय का जिथं लोक असतील तिथं यो खेळ करायचा. म्हणजे या ट्रॅफिक चौकात. माझ्या मुरली साहेबाच्या चौकात. अरे बाबा अरे तू इथं खेळ केला साहेबानं पाहिलं तर नोकरी जाईल की माझी. हे बघ बोला तुझा निघ इथून निघ. अरे निघ म्हणतो ना नाहीतर पाठीतलाच घालीन. घाला साहेब घाला. पाठीतलातच घाला. आजवर नशिबानं पाठीतलात घातली. आता तुम्ही घाला. पर एक गोष्ट ध्यानात ठेव. पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. अहो माझं लेकरू सकाळ धरणं उपाशी आहे. अन्नाचा कण खायला मिळाला नाही त्याला. अहो, तुम्ही दिसले म्हणलं मुरली साहेब आपल्या जीवाभावाचा माणूस. हे नक्की काहीतरी सोय करते म्हणून तुमच्या पैशी आलो तर तुम्ही बी त्यातलेच. चल मारत्यात पुन्हा आपलं. हा चला. ए बोला. अरे चालला की का लगेच निघाला वैर. मग आता काय करू. मला सांग खेळ करायला किती वेळ जाईल रे. अहो 2 मिनिटाचं काम आहे. तुम्ही बोलण्यात येळ घालण्यापरीस हुकूम सोडा लगेच करतो. असं वय वय मारते. वय मग कर केले का खेळ. हे काय लगेच लगेच समजी तयारी. हा नाही नाही अरे खायचं ना नको. खायचं ना वय खायचं वय वय. खायचं. करतो सर. वय वय वय. भाईजान साहिबान कदरदान. भाईजान साहिबान कदरदान आपके सामने पेश होने जा रहा है खेल जमुरे का. जमुरे का खेल. ये जमुरा आपके लिए खास बंगाल से मंगाया गया है. जमुरे. बोलो उस्ताद. लोगों को बता खेल दिखाएगा 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 दिखाएगा. लेकिन कौन सा खेल दिखाएगा. बंदर और भीगी बिल्ली का. देखा बंदर और भीगी बिल्ली का खेल पेश करेगा. लेकिन इसमें बता बंदर कौन और भीगी बिल्ली कौन. बंदर हूँ मैं. बंदर है ये और भीगी बिल्ली ओ आप. मैं कैसे भीगी बिल्ली. मैं तो तेरा बाप हूँ गधे. मैं भी बाप हूँ. तू किसका बाप. बच्चों का. बच्चे. अब इसके बच्चे कहाँ से पैदा हुए. होने वाले. अच्छा होने वाले बच्चे. तो बच्चों बजाओ ताली. ये बंदर के नाम और इसके होने वाले बच्चों के नाम. तो बंदर बता मेरे बंदर तू खेल पेश करेगा. करेगा. चल कर शुरू. शाबाश ये शाबाश ये शाबाश ये शाबाश ये शाबाश. बजाओ ताली हमारे बंदर के नाम. तो मेरे बंदर गुलाटी मारेगा. ये शाबाश ये बादशाह और एक गुलाटी मार. ये शाबाश. तो बच्चों बजाओ ताली हमारे बंदर के नाम. जानदार शानदार बंदर. शाबाश 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 शाबाश.
मुरले मेरा मुरले! बंदर चलाया हो बंदर, मेरा बंगाल चलाया हो बंदर. शाबाश शाबाश. तुला लाज नाही वाटत सॉल्यूट करताना? तुला इथं कशासाठी नियुक्त केलंय आणि तू काय करतोय? सर्व ट्रॅफिक जाम करून ठेवलीये. थांब, तुझी वर्दीच उतरवतो, तुला सस्पेंडच करतो. थांब, तुझी वर्दीच उतरवतो, तुला सस्पेंडच करतो. अवधानी, आज आमचं धनी लई नाराज दिसतय. हा, आज एका माणसाच्या पाठीवर साहेबांची थाप नाही पडली वाटतं. अवधनी, धनी धनी सांगा मला काय झालं. सगुनी, अगं आज चौकातलं ट्रॅफिक जाम झालं. का कुणाच ठाऊक साहेबाला कुठून कळलं? मला काय बी कळलं नाही. साहेब चिडून आलेत, मला म्हणले तुझी वर्दीच उतरवतो, तुला सस्पेंड करतो. हा, आता मला सांग, माझी काय चूक आहे याच्यात? हा, अहो पण समजा योग घडवतो. पांडुरंगा, तुला काय वाटतं माझी वर्दी गेली तर मी निवांत तुझी सेवा करत बसन? हे बघ, तू माझ्याकडे पाहणार नसेल ना तर मी अभि तुझ्याकडे बघणार नाही. हा, माझी वर्दी नाही तर तुझी भक्ती बी नाही. अवधनी, असं देवावर रागून कसं चालन? हे म्हणजे साहेब खुश तर पांडुरंग चांगला, आणि साहेब नाराज तर पांडुरंग वाईट. हे बघा, पांडुरंग जे काही करेल ना ते आपल्या दोघांच्या भल्यासाठी. सगुने, खरं आहे तुझं. मी माझ्या पांडुरंगावर चिडलो. पांडुरंगा, अरे चुकलं ना म्या. पांडुरंगा, मला माफ कर, मला माफ कर पांडुरंगा. मी कधी बी चिडायचो नाही तुझ्यावर. मी पांडुरंगावर कधी बी चिडायचो नाही. मला माफ कर. पण पांडुरंगा, तू मात्र ध्यान ठेवायचं माझ्यावर. हा,
पांडुरंगा भाई एक बात पूछूं? बोलो. तुमच्या गळ्यातलं लॉकेट तुम्ही त्या ट्रॅफिक हवालदारला दिलं? कोण आहे तो? मुरली, माझी प्रेयसी साधना. तिच्यानंतर माझ्या आयुष्यातल्या काही क्षणांचे साक्षीदार जर कोणी असतील तर मुरली आणि माझे लोककलावंत. कधी यायची बा ही साधना? अरे गप आहे गांगे, काही लग्न बिग्नाला जायचंय काय तुला? अरे याला केक खायची घाई झालेली दिसतीये. हे बारक्या, त्याला की तुला रा? हा? मी काय म्हणतो अर्जुन भाऊ, माझं भविष्य असं सांगतंय, साधना ताई आता घरून निघाल्या असतील. ए पोपट, थोबाड बंद करतोस का तुझं? सकाळपासून 50 वेळावर सांगितलं साधनाबाई निघाले असतील, साधनाबाई पोचतील, आता एवढ्यात येतील. थोबाड बंद करायचं, गप बसायचं, गप. अर्जुन भाऊ, काय याचं भविष्य कवा कवा खरं बी ठरतंय बर का? आणि कवा कवा खोट. ए गप्पा रे बाबा हो. अरे एका माणसाचं मनीत आहे कुठं? हा? ए काय कुठे? पण अर्जुन भाऊ बोल. काही म्हणा, हे वाढदिवस का काय म्हणतात ना, तो तुमच्यामुळं बघायला मिळाला बघा. खरंय भाऊ, हे जे काही वाढदिवस आहे ना, तुमच्यामुळेच पाहायला मिळतोय बघा. होय भाऊ, नाहीतर आम्हाला कशाचा माहिती हो वाढदिवस. माझ्यामुळे बघायला मिळतो ना. मग थोडीशी कळ काढायची. साधन आलं की मग आपण पुढचं सगळं. आय ग, अरे देवा, कप्पाय माझं काय काय डोळे फुटले तुझे? जेव्हा बघा तेव्हा नुसती भटकत असते. आता हे सगळं करायला काय तुझी आई येणार आहे? माझ्या आईला कशाला मध्ये आणते? ती तर या जगात पण नाहीये. कधीतरी चांगलं बोला तिच्याविषयी. आहाहाहाहा. म्हणे चांगलं बोला तिच्याविषयी. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला जाळ्यात फासलं, आता काय स्वर्गात जागा मिळणार आहे तिला? आणि म्हणे चांगलं बोला. अरे काय चाललंय काय? काही नाही हो, पूजेचं ताट सांडले हिनं. असू द्या, त्याने काही जास्त फरक पडत नाही. जा, तुमचं आवरून घ्या. जळलं माझं मेलीचं कोणी ऐकतंय? म्हणे काही फरक पडत नाही. मी आहे ना घरात, फुक्कटची मोल करीन. साधना, काय झालंय? आजकाल तुझं लक्ष नसतं. नाही बाबा, तसं काही नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का? नाही बाबा. कुठे बाहेर निघालीस? हा, कुठे बाहेर निघाली होतीस का? मी मैत्रिणीकडे जात होते. अगं मग जा ना, जा. बघती बघाली ही साधना. हे काय करतोस तू? केक कापतोय. आता मेणबत्त्या पेटू की तुला पेटू? मेणबत्ती. मेणबत्त्या पेटवायच्या असतात. मग गप्प बस, थांब जरा.
अर्जुन काय झालं तुला उशीर का झाला पण हे 7 ते 8 तास झाले सगळे लोक खोळंबले होते मी तुझ्या माहितीसाठी सांगतो की ह्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग येत नाही शक्यतो काय झालं थोडं काम होतं बाकी काही नाही सॉरी असू दे साधनाताई असू दे काप केक लय भूक लागली बघ चल ये फुकर मार हॅपी बर्थडे टू यू चला आता आपण सुरू करूया अर्जुन येते मी काय अरे हे काय आता एवढ्यात आलीस आणि लगेच निघालीस मला जायला हवं काय प्रॉब्लेम आहे काही नाही काय झालं मला सांग काही नाही हे बघ साधना साधना अच्छा ही मैत्रीण आहे तुझी नाही बाबा ते काय झालं वाट नाही बाबा कोण आहे हा मुलगा साधना कोण आहे हा मुलगा बाबा नामवंत शिल्पकार प्रतापराव नागपाल त्यांचा मुलगा आहे हा अर्जुन बाबा हा देखील शिल्पकार आहे नमस्कार आय कांट बिलीव्ह तू 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 प्रतापरावांचा मुलगा आहेस चला म्हणजे प्रतापरावांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानंच तुला इथं पाठवलं म्हणायचं मला नाही कळलं मी सांगतो बेटा तुझे वडील आणि मी एकदम जीवाभावाचे मित्र होतो रे आम्ही तेही कलाकार मीही कलाकार तुला सांगू एक भव्य दिव्य असं मूर्त्यांचं एक्झिबिशन बनवायचं आणि भरवायचं त्यांचं स्वप्न होतं दुर्दैवानं काळानं त्यांच्यावरती घाला घातला आणि त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं पण हरकत नाही त्यांचं स्वप्न तू पूर्ण करणार आहेस वेलकम हा माझा स्टुडिओ या ही मूर्ती आंतरराष्ट्रीय बाजारात ह्याला खूप मोठी किंमत मिळालेली आहे मी बनवली आहे तुला सांगतो अर्जुन ही जी मूर्ती आहे ना ही सुद्धा मूर्ती मीच बनवलेली आहे आणि याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पारितोषिक मिळालेलं आहे तुला सांगतो या सगळ्या गोष्टी मी बनवल्यात पण त्या बनवताना रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून फार मेहनतीनं हे सगळं मी उभं केलेलं आहे फार मेहनत लागते आणि मला आता तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे अरे तुझ्यासारखा हिरा माझ्या हाती लागलाय त्याला पैलू मी पाडणारच तुला इथं भरपूर करायला स्कोप आहे मोठे मोठे स्कल्पचर्स वेगवेगळ्या पेंटिंग्स तुला हवं नको ते सगळं मी पुरवतो पण तू हे सगळं इतकं वैभवशाली बनवायचं आहेस
हे एक माझं अत्यंत महत्वाचं क्रिएशन आहे. आणि हा जो माझा इतका मोठा भव्य स्टुडिओ आहे, हा संपूर्णपणे तुझ्या ताब्यात देताना मला अत्यंत आनंद होतोय. या कलाकृती बघितल्या ना की मन असं भरून येतं बघ माझं. की परमेश्वरानं माझ्याकडनं ते सगळं करून घेतलेलं आहे. दर्शन शेठ, हे शिल्प आणि येस, हे या सगळ्यांमागची खरी प्रेरणा माझा मित्र प्रतापराव नागपाल, तुझे वडील. बेटा, त्यांचं स्वप्न होतं, माझं एकट्याचं नाही, तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं की आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती बनवायची. त्यासाठी हा स्टुडिओ मी त्यांना दिला. माझ्यासाठी नाही, त्यांच्यासाठी तरी. पण करशील ना? नाही म्हणू नकोस प्लीज. बाबा, जो वसा तुम्ही घेतला तो तसाच पुढे चालवण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या बिंदूपासून तुम्ही मला रेषा काढायला शिकवलीत, त्या रेषेचा मी जगाच्या कल्याणासाठी उपयोग करेन. बस मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. होय, अरे त्यांचा आशीर्वाद तर आहेच, पण मी तुझ्या पाठीशी आहे. आजपासून हा स्टुडिओ तुझा. तुला लागेल ती मदत मी पुरवेन. दर्शन शेठ, अरे अरे सोड. अर्जुन, सोड ना. काय झालंय? काय झालंय? आज मी खूप खुश आहे. काय झालं? मला कोणाची भीती नाही आता साधना. सांगशील काय झालंय ते? सांगतो ना. माझी साधना आणि माझी कला, दोन्ही गोष्टी मला मिळाल्या. हो लैला मजनू, सोडा. काय झालं? अर्जुन भाऊ दर्शन शेठ इकडेच येत आहेत. असं द्यायचं. नमस्कार. वा वा रे माझ्या बछड्यानं. बेटा अर्जुन, कसं वाटलं आमचा सरप्राईज? नाही नाही, खूप छान. आणि तुला काय? लाजली लाजली आमची पोरगी लाजली. जावई बापू, तुम्ही, साधना आणि हा तुमचा मित्र मुरली, तुम्हाला खरं सांगू, राम लक्ष्मण आणि सीता अशी जोडी आहे. तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि मी सांगतो, तुमच्या मेहनतीला फळ नक्की मिळणारच. पण फक्त असं आहे, याच्या बनवल्यात ना मूर्त्या, त्या अशा बनवा की बघणाऱ्यानं, खरीददारानं त्याच्यावर आपली सगळ्या आयुष्याची कमाई लावली पाहिजे. काय लक्षात दे ना. मग बघा, हा दर्शन सेठ तुम्हाला कुठल्या कुठे पोहोचवतो. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. असंच काम करा. येस. येतो रे पोरांनो. मला कलर आणायचंय, मी कलर घेऊन येतो. काय मग कधी संपणार हा बनवास आमचा? मुरल्या, अरे थांब ना जरा लेका. अरे कुठे चाललं रे?
अरे अर्जुन भाऊने कलर आणायला पाठवलं. अरे ए पण मी काय म्हणतो अर्जुन भाऊ कुठे आहे रे? अरे काय आणलं रे अर्जुन भाऊ वाचून तुझं एवढं? आता बघ आता मर्याची जत्रा आली. अरे जत्राला सालाबाद प्रमाणे अर्जुन भाऊकून गाणं लिहून घ्यायचं, परत त्याला चाल बी बसवायची. मागच्या वर्षीचं गाणं मरायला लावतो का काय मला परत तू? अरे पण हे बघ मुरल्या, तो अभि यायचं बर का डफडं वाजायला. अरे मागच्या वर्षी काय डफडं वाजवलेलं आहे का तू? हा पायाचं रागात बी काढलं आणि घाम बी काढला. हा अरे पण गंग्या हा. आता मला बी जमणार नाही आणि अर्जुन भाऊला बी जमणार नाही. आता नाही जमायला काय झालं? अरे तुला माहित नाही का? काय? अरे आपल्या अर्जुन भाऊचं त्या मूर्त्याचं एक्झिबिशन आहे ना लेका. होय होय हा, त्या अर्जुन भाऊने ते शिल्प बनवले ना, हा. ते लय पैक्याला ऐकलं जाणार आहे आता. असं? हा, आणि आता तुला सांगतो, अरे तर आपला अर्जुन भाऊ लय मोठा होणार हाय. हा. आणि आता सांगतो तुला बी काम करायची गरज नाही आणि मला बी काम करायची गरज नाही आता. आणि मग आपला अर्जुन भाऊ हाय तशा गुणाचा. हा हा. मी आहे ना त्याच्यासाठी मर्यायला साकडे घालीन. बर बर बर, तू मर्यायला साकडं घाल, मी हा. कलर आणायला जातो. हा होय भाई जा पुढं. या मर्याया माझ्या अर्जुन भाऊला लय मोठं होऊ दे, सगळं जगभर नाव जाऊ दे त्याच. माणिक, माणिक, अरे असा भूतासारखा या झाडाखाली एकटा काय बसला तू? मुरली भाऊ, माझा राग मेला मेला माझा राग. म्हणजे तुझा तो भविष्य बघायचा पोपट? होय, त्याच्या जीवावर घर चाललं होतं, लेकरा बाळाला खायला भेटत होत. म्हणजे घरात पोरसनी खायला काय बी नाही? राग मलाच खायला काही नव्हतं तर लेकरा बाळाला कुठून आणायचं? इकडून तिकडून आणलं तर कोणी खायला तयार नाही. ती गंगीतली मोठ नुसतं रागू रागू करून रडत. माणिक, अरे बाबा, तो रागू तुमच्या परिवारातला एक सदस्य होता बघ. अरे तुझ्या पोटच्या पोरागत होता. आता मला सांग, पोटचं पोरग गेल्यावर कुणाच्या घशातून अन्न उतरल र? म्हणून छान वहिनी आणि पोरं काही खात नसत्यान. पण तू काळजी करू नको, होईल समज, ठीक होईल. मुरली भाऊ, रागूला खायला मिळालं असत तरच ती आली वेळ आमच्यावर. मुरली भाऊ, बाजारात खेळ करावा तर खेळ बघायला कोण नाही येत. त्या पाय कुठून येणार? मिळाला आमचा रागू, मिळाला. आता कोण येणार बघायला? काही किंमत नाही भरली हो समाजात आपल्या कलेला, काही किंमत नाही. काय करू आता? रागू गेला. माणिक, तुझं समज खरं आहे. समाजात खरंच कलाकाराला किंमत नाही. पण काळजी करू नको बाबा, तो बघ, तो पांडुरंग समज बघतो या. हा, सावर म्हणाला. बर ते जाऊ दे, आपल्या अर्जुन भाऊचं कस काय चाललंय? अरे लेका, अर्जुन भाऊ ना आई मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या. हा, अरे असं लोक बघायला येतात मूर्त्या, काय म्हणून सांगू तुला? अरे तू आला का मूर्ती बघाया? आता नक्की येईन, नक्की येईन आता. बर, हे बघ, इथं असा एकटा बसून राहू नको. अरे घरला जा. अरे पोरं आणि वहिनी तुझी वाट बघत असत्या. माणिक, अरे सावर, चल चल चल, तू घरला जा. हा, अरे या 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 दर्शन शेठ, या या. नमस्कार नमस्कार. काय सेवा करू आपली? सेवा? साहेब चेष्टा करता की काय? अहो सेवा तुम्ही नाही, आम्ही करायची, ती जनतेची. आणि खरं सांगू, तुमची जागा आमच्या इथं हृदयात आहे. ही घ्या निमंत्रण पत्रिका. ही कशाची आहे? हे शिल्पकलेच्या एक्झिबिशनचं निमंत्रण आहे. ओके. अरे वा 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 दर्शन शेठ,
बरेच दिवसापासून जर तुम्ही तुमचं पाहिलेलं स्वप्न साकार होतंय म्हणायचं. हो ना. वा 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 वा, गुड गुड. पण खरं सांगू का साहेब, तुम्ही तर कार्यक्रमाला यायचंच आहे, पण माझं जरा वेगळं काम होतं. बोला की. कारण काय की या एक्झिबिशनच्या साठी मला जरा बंदोबस्ताची आवश्यकता पडणार आहे. ओके कसं आहे की लाख करोडोंची उलाढाल होणार आहे. ओके उगाच कोणाच्या जीवाला धोका व्हायला नको. ओके. आणि खरं सांगू, हे सगळं शहर म्हणजे आमचं कुटुंबच आहे हो, आणि ही सगळी आमची पोरबाळच आहेत, म्हणून म्हणतो. धन्यवाद धन्यवाद दर्शी शेठ. अजिबात काळजी करू नका, सर्व तयारीशी मी येतो. वाह, आता मात्र मी निश्चिंत झालो. येऊ या. येतो. भाइयों और बहनों, आज का ये दिन सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. आज यहाँ दिलवाले और जौहरी नजर वाले खरीदार आए हैं. कला के प्रति आदर रखने वाले साहित्यिक और जिनकी मेहनत से यह सब मूर्तियां बनी हैं, वह कलाकार भी आज यहाँ मौजूद हैं. हे स्वप्न तर नाही ना? नाही अर्जुन, अर्जुन हे सत्य आहे. आणि हे सत्य तुझ्यात असणाऱ्या कलेमुळे पूर्ण होतंय. आणि या सगळ्याची साक्षीदार मी आहे. माझ्या डोळ्यांवरती विश्वास नाही बसत साधना. तुला एक सांगू, आज वडील खूप खुश असतील साधना. बाबांचं एक स्वप्न होतं की मी एक नामवंत शिल्पकार म्हणून या जगात नाव कमावं. आणि मला असं वाटतं की आज हो अर्जुन, बाबांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. बघ. हॅलो बाबा. वा माझ्या बछड्यानो वा. अर्जुन, बघितलीच या दर्शन शेठची कमाल. अरे जगातल्या सगळ्या देशातली लोक आज इथं आपली खरीददार आहेत. ही सगळी तुझी कमाल आहे. अरे गॉड प्लीज, वेल डन, गुड जॉब. भाइयों और बहनों, आज लगभग सभी मूर्तियों की बोली लग चुकी है. सभी भाग्यवानों ने अपना नसीब आजमा लिया है. आज जिनकी मेहनत से, जिनकी कलाकारी से ये सब कलाकृतियां बनी हैं, उस कलाकार को, उस मूर्तिकार को मैं यहाँ स्टेज पर बुलाना चाहूंगी. और इस सुनहरे पल के भाग्यवान हैं दर्शन सेठ. एक मिनिट, अँकर कडून चूक झाली असेल, डॅडी दुरुस्त करते. मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. खरं तर अत्यानंदानं माझा ऊर अतिशय भरून आलेला आहे. त्यामुळं माझ्या तोंडातून शब्द फुटणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. हे सगळं तुमचं प्रेम हे पाहून मी भारावून गेलेलो आहे. शब्दच फुटत नाहीयेत. अहो, मी आहे कोण? एक साधा समाजसेवक आहे. पण तुमच्या प्रेमानं, तुमच्या आग्रहानं मला शिल्पकार बनवलं.
मूर्तिकार बनवलं. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी रात्र बघितली नाही, दिवस बघितला नाही. अगदी डोळ्याला डोळा न लावता सुद्धा रात्रंदिवस कष्ट करून मी या अप्रतिम मूर्त्या, या शिल्पकलेचा नमुना इथं बनवलेला आहे. आणि आपण लोकांनी त्याला इतकी पसंती दिली की बघता बघता हातोहात ही शिल्प विकली गेलेली आहेत. धन्यवाद, धन्यवाद मंडळी. तुमचं प्रेम माझ्यावरती असंच अखंडित राहू द्या आणि माझ्याकडनं तुमची अशीच सेवा घडू द्यात. आणि हे परमेश्वरा, माझ्याकडनं असेच शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने घडले जाऊ देत. खोटं बोलतोय हा माणूस. माझ्यावर असेच आशीर्वाद ठेवा, असंच प्रेम द्या. आणि पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद मानतो, आभार प्रकट करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साधना मैडम, शेठ ने अंदर बुलाया. काय हा तमाशा? कूल डाऊन. का वागलात असं खोटारडेपणाने? शांत हो. आजपर्यंत शांत बसून सहन केलंय सगळं. आज जा हवाय मला. Shut up! Just shut up, okay? आपल्या पायरीनुसार राहायचं आणि वागायचं, कळलं? रिलॅक्स. अरे ओके. मिस्टर अर्जुन नागपाल, असं का घडलं असावं? काही अंदाज? नाही ना? मग कलाकारांचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला अंदाजच करता येत नाही. मी सांगतो मित्रा, दर्शन सेठ जगाच्या दृष्टीने एक कलावंत, शिल्पकार, कलावंतांचा दाता. तुला खरंच सांगतो, मला कलेची खूप आवड आहे आणि म्हणून मला शिल्पकलेमध्ये फार मोठं नाव कमवायचं होतं आणि ते तू केलंस. रिअली थँक्स फॉर दॅट. तुला काय वाटतं, तिच्या आणि तुझ्या प्रेम प्रकरणाला मी सहजासहजी होकार दिला? कोण आहे हा मुलगा? साधना, कोण आहे हा मुलगा? बाबा, नामवंत शिल्पकार प्रतापराव नागपाल, त्यांचा मुलगा आहे हा अर्जुन. बाबा, हा देखील शिल्पकार आहे. का ग, सांगितलं नाही ना तू कोण आहेस ते? मी सांगतो, शीला माझी रखेल होती. वापरली आणि संपवून टाकली. तिचीच ही मुलगी. आज ना उद्या हिचा मला उपयोग होईल ही मला खात्री होती, म्हणूनच तिला घरात आणून ठेवली. बरे, आणखी एक महत्वाची गोष्ट, अर्जुन, तुझ्या वडिलांचं काय झालं तुला ठाऊक आहे? राधाऱ्या जगात कोणालाच ठाऊक नाही त्यांचं काय झालं ते. आता मी सांगतो, ऐक. मी त्या दर्शन सेठनं संपवलं त्यांना. तुझी अवस्था कशी झाली ठाऊक आहे तुला? वाघाच्या जबड्यात सापडलेल्या शेळीसारखी झाली आहे. काही करू शकत नाही, काहीही करू शकत नाहीस. तुझे वडील नागपाल, त्यांच्याकडनं मला हे सगळं पूर्ण करून घ्यायचं होतं, पण त्यांच्या लक्षात माझा कावा आला. माझ्या विरुद्ध, या दर्शन शेठ विरुद्ध बंड. माझा नाईलाज झाला, संपून टाकलं त्यानं. आणि आज तू ही जी काही शिल्प बनवली आहेस,
हे केवळ त्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शिल्पकार झालो. थँक्स टू दॅट. आणि त्यामुळेच आज हा दर्शन सेठ शिल्पकार द ग्रेट दर्शन सेठ झालेला आहे. Hey! साधना It's you, baby. साधना साहेब 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 मला वाचवा साहेब. साहेब मला वाचवा साहेब. हो पण झालं काय? काय झालं काय? साधना हो, तो नाराज आहे. मला वाचवा साहेब. मला वाचवा. साधना हे काय केलं तू? साधना काय चला तो माणूस राक्षस. त्याला जिवंत नाही सोडायचं. जिवंत नाही सोडायचं त्याला. हो साहेब तो नाराज आहे. मला वाचवा साहेब. साधना प्लीज म्हणून सोडून चालतो. आपण हॉस्पिटलला जाऊया. माझं तुझी काळजी घे. साधना 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 ऐक ना आपण दवाखान्यात जाऊया. साधना मला तू तो नाराज. मला वाचवा साहेब. बघा बघा माझ्या पुरीचा खून केला. आता माझ्या मागे लागला. मला वाचवा. ऑफिसर खोटा बोलतोय. नाही खोटा बोलतोय. नाही हा खोटं बोलतोय. आतमध्ये जाऊन बघा या हरामखोराने माझ्या साधनाचा खून केलाय ऑफिसर. आणि सला माझ्यावर आरोप करतोय. खोटा बोलतोय. सांभाळा. साधना साधना एक कलावंत अर्जुन असा बनला. आता फक्त एकच टार्गेट. नमस्कार. आज रात्री नीलम पॅलेस हॉटेलमध्ये हिऱ्यांचं डिलिंग होणार आहे. हॉटेल नीलम पॅलेस. मेरे हीरो की चमक, मेरी आंखों की लचक, मेरे
मेरे हीरो की चमक मेरी आंखों की लचक देखो ना मेरी बाली उमर मेरी पतली कमर मेरी बाली उमर मेरी पतली कमर मेरी नशीली जवानी लुटो ना ओ मेरी चमक चलो जरा धीरे चलो ओ मेरी चमक चलो जरा धीरे चलो देखो ना तेरी नचली अदा सारी दुनिया फिदा ओ तेरी नचली अदा सारी दुनिया फिदा इस प्यासे की प्यास को समझो ना मेरे हीरो की चमक मेरी आंखों की लचक देखो ना ऐसी मदहोश मेरी जवानी तू हो जाएगा पानी पानी मुझ पे दुनिया हुई है दीवानी बन जा राजा तू मैं तेरी रानी ओ ऐसी मदहोश मेरी जवानी तू हो जाएगा पानी पानी मुझ पे दुनिया हुई है दीवानी बन जा राजा तू मैं तेरी रानी ओ जालिम सनम तुझे रब की कसम ओ जालिम सनम तुझे रब की कसम रूठो ना मैं हूँ बिजली कड़क मेरे दिल की कसक ओ मैं हूँ बिजली कड़क मेरे दिल की कसक मेरे दिल की तड़प तुम समझो ना ओ मेरी हीरो की चमक मेरी आंखों की लचक देखो ना ओ मेरी चमक चलो ओए माँ ऐसा क्या तुझसे नाता है मेरा पुराना मैं तेरा हूँ पागल दीवाना इस महफिल का तू है परवाना आज बनेगा नया अफसाना तुझसे नाता है मेरा पुराना मैं तेरा हूँ पागल दीवाना इस महफिल का तू है परवाना आज बनेगा नया अफसाना आस दिल में लगी मेरी सांसें है रुकी आस दिल में लगी मेरी सांसें है रुकी देखो ना तेरी नचली अदा सारी दुनिया फिदा ओ तेरी नचली अदा सारी दुनिया फिदा इस प्यासे की प्यास को समझो ना मेरे हीरो की चमक मेरी आंखों की लचक मेरी चमक चलो जरा धीरे चलो ओ मेरे हीरो की चमक मेरी आंखों की लचक ओ मेरी चमक चलो जरा धीरे चलो ये बात तुम्ही नाचणार आहेस ना तुमची नजर खूप बारखी आहे दर्शन शेठ. खरं सांगू तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर नाहीतर आज मी संपलोच होतो. खरं म्हणजे दर्शन शेठ माझ्यावरती तुमचे एवढे उपकार आहेत की त्या उपकाराची परतफेड करण्याची मला संधी तुम्ही आज मला दिलीत. म्हणजे मी कलाकार आहे तुमच्यासारखाच. तुम्ही मला ओळखता? कलावंतांचे तुम्ही दाता आहात दर्शन शेठ.
एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला ओळखणार नाही तर मग कोणाला ओळखणार? चला, तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. म्हणजे तुम्हाला माझं घर सुद्धा ठाऊक आहे? तुमचं सगळंच मला ठाऊक आहे दर्शन शेठ. तुमची डील ओ माय गॉड, आता तुम्हाला मी घरी नेल्याशिवाय सोडणारच नाही. वेलकम. आलोच. रात्रंदिवस कष्ट करून मी या अप्रतिम मूर्त्या, या शिल्पकलेचा नमुना इथं बनवलेला आहे. मित्रा, मीही एक कलाकारच आहे. पण कलाकाराला आयुष्यात मिळतं काय? फक्त फरफट आणि निराशा. म्हणून मी माझ्यातल्या कलाकाराला बदलून वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली आणि दर्शन सेठ झालो. दोस्त, तुझ्यात हिंमत आहे, कला आहे आणि याच्या जोरावर मी तुला लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. दर्शन शेठ, तुमच्या यशाचा प्रवास ऐकल्यावरती असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांच्या जोडीला तुमचं नशीब जेव्हा साथ देतं त्यावेळेला यश किती जवळ असतं. पटले मला तुमचे विचार. विचार करून सांगतो. येस, आय एम वेटिंग. भाई, क्या कहता है कुत्ता? वाशिद. हाँ भाई. 5 वर्षापूर्वीचा रक्तातला दूषितपणा 5 वर्षानंतर गेला असेल असं वाटलं होतं मला. अजूनही तसाच आहे. माणूस जन्माला येतो, येताना त्याचा स्वभाव पिंड घेऊन येतो. त्याच्या मृत्यूच्या सोबतच तो वर जातो. चल. बोल, कौन था वो? बोल. मुझे कुछ नहीं पता साहब. सच सच बता, कौन था वो? मुझे बोल. कुछ नहीं पता साहब. बोल. सच सच बताएगा तो शायद बच जाएगा. बोल. बताता हूँ साहब, बताता हूँ. वो हस्ती शेर का नामी आदमी दर्शन सेठ था. रामखोर, मुझे क्या लगता है दर्शन सेठ का नाम लेके तू बच जाएगा? मैं सच बोलता हूँ साहब, मैं सच बोलता हूँ, मैं सच बोलता हूँ साहब.
सर याला आपण रात्रीपासून मारत आहोत. हा जर खोटं बोलत असता तर त्याने आतापर्यंत अनेक नावं घेतली असती. अरे पण तो कुणाचं नाव घेतोय कळतंय का तुम्हाला? सर दर्शन चॅट गुन्हेगार असू शकत नाही. अरे पण विचार करावा लागेल. सर मला वाटतं आपण दर्शनला भेटलं पाहिजे. आपला नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल. तुम्ही म्हणताय ती शक्यता नाकारता येत नाही. सर आपल्याला लवकरात लवकर दर्शनला गाठायला पाहिजे, कारण तो सुद्धा आता पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही याच मस्तीत असेल. पण त्या अगोदर मला कमिशनर साहेबांची परवानगी घ्यावी लागेल. तुम्ही त्याची कसून चौकशी करा. ओके सर. मी कमिशनर साहेबांना भेटून येतो. ओके सर. सर आजा मेरे शेर कृष्णराज, बसा. थँक्यू सर. अरे कृष्णराज, तो अफगाणी पोपट काय बोलला का नाही? सर फक्त बोललाच नाही, तर इमानदारीचा बुरखा घातलेल्या एका गुन्हेगाराला माझ्या नजरेत आणलंय. खरंच? कोण आहे तो? सर तो दुसरा कोणी नाही, आपल्या शहराचा नामी हस्ती दर्शन सेठ. कृष्णराज काय बोलता काय तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे का? या शहरातील दर्शन एक नामी व्यक्ती, गरिबांचा कैवारी, कलेचा पुजारी, त्याला तुम्ही गुन्हेगार म्हणताय? शब्द मागे घ्या, सगळं शहर चिडेल तुमच्यावर. पण सर पुरे झालं आता. त्या हरामखोराची कसून चौकशी करा. तो स्वतःला वाचवण्यासाठी दर्शन सेठचं नाव घेत असेल. त्याला टायर मध्ये घाला, त्याला त्याचं आईचं दूध आठवू देत. सर सकाळपासून रिमांडमध्ये घेतलंय, खूप मारलं त्याला, पण त्याच्या तोंडातून फक्त दर्शन सेठ हे एकच नाव येतंय. म्हणजे मग तुम्हाला काय म्हणायचंय? दर्शन सेठ गुन्हेगार आहे? हो सर, दर्शनच गुन्हेगार, आणि मला त्याच्या चौकशीची परवानगी हवी आहे. मी तुम्हाला ह्या कामासाठी परवानगी देऊ शकत नाही. सर कारण कळेल? दर्शन शेठ शहरातला एक नामी इज्जतदार माणूस आहे आणि कमिशनर साहेबांचा मित्र. कृष्णराज काय बोलताय? सर प्लीज रागू नका, हा फक्त माझा चौकशीचा एक भाग आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चौकशीची परवानगी देतो, परंतु त्यांच्या इज्जतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. यस सर. ठीक आहे, थँक्यू सर. नमस्कार दर्शन सेठ. नमस्कार नमस्कार एसपी साहेब. बसा. काय नाही, तुमच्या दारावरून जात होतं, म्हटलं बऱ्याच दिवसापासून तुमचा आग्रह आहे, चहाला या, म्हणून आलो. हे बाकी झकास केलं बरं का एसपी साहेब. आम्हाला वाटलं की काय वाटलं? काय नाही, आपलं हेच. तसं दर्शन सेठ माझ्या तुमच्याकडे कामही होतं. माझ्याकडे? अरे ओ, हुकुम करा हुकुम करा. सेठ शहरात हिऱ्याची दलाली चालली आहे. तसं आम्ही त्यांच्या शोधात आहोतच. तसं काल संध्याकाळी कुठं होता तुम्ही? काल संध्याकाळी मी एसपी साहेब, तुम्ही आमची चौकशी करतात की काय? तसं काय नाही हो साहेब. अरे काल संध्याकाळी कलावंतांचा मेळा होता, तिथे आम्ही एकत्र होतो. येस, कलावंतांच्या मेळाव्याला होतो. काय दिवसभर इतकं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समाजसेवा, देशकार्य इतकं सगळं चाललेलं असतं की कोणत्या वेळी कुठे असतो हे लक्षातच येत नाही. खरं आहे सेठ, तुमच्या मागं व्यापच तेवढे. हो ना, काय करणार. बाय द वे यांची ओळख? हे बघा असं होतं, ओळख करून द्यायची विसरलो. हे मिस्टर गोविंद, फार मोठे कलाकार आहेत. येतो सेठ आम्ही. अरे ओम, काय एसपी साहेब, चहा नाही काय नाही लगेच? अहो तुमची भेट झाली, परत घेऊया चहा. येतो आम्ही. बर बर. याला कुठं पाहिलंय मी? ओके. तुमचे उपकार किती मानायचे मी. खरं सांगू, तुमच्या या कलाकारांच्या मेळाव्यामुळे वाचलो मी आज. दर्शन सेठ सगळेच्या सगळे कलावंत तुमच्या पाठीशी उभे. हुकुम करा फक्त, कसं तुमच्या मागे धावतात बघा. अरे दिग्या, काय झालं? मालक, आपला समजा माल चौकात पकडलाय.
काय करावं या एसपीच्या बंदोबस्ताला. आज एक ट्रक पकडला, उद्या करोडोंचा माल येणार आहे. शिवाजी चौकातनं गाड्या पास करायच्यात ना. गाड्या घेऊन या चौकात. अरे पण गाड्या घेऊन या. द्या. अरे भिक्या, कशाला आलास तू मारायला इथं? डिपार्टमेंट शोधतय तुला. मारायला नाही, मारायला आलो. कोणाला मारायला आलास? मालकाने धाडले या. कशाला? ड्रायव्हरला मारायला. भिक्या भिक्या, तू इथनं निघ पहिला, मी बघतो काय करायचं ते. साला या भिक्याने आज मला मारणी घातलं असत. ड्रायव्हर म्हणजे दर्शन शेठचा माणूस, म्हणजे दर्शन शेठचा पुरावा नष्ट करायचा, म्हणजे अकस्मात मृत्यू. ही भूमी कलावंतांची, हा हा ही भूमी कलावंतांची, थोर संतांची, ही भूमी कलावंतांची, थोर संतांची, कलेचा स्वर्ग यशाचा मार्ग मोकळा केला, कलेचा स्वर्ग यशाचा मार्ग मोकळा केला, देऊन खास सन्मान कीर्तीचा मान हा राजा उदार झाला जी. कडकडा वाजवून डफ, कडकडा वाजवून डफ, उडविली झोप दैवी शाहिरान, वाजतो कलेचा डंका नको हो शंका पेटविल रान, जमविली भोवती गर्दी रसिक हो दर्दी माय बापान, उधळल्यात हिरव्या नोटा जरीचा पेटा अंथरून शेला, देऊन खास सन्मान कीर्तीचा मान हा राजा उदार झाला जी. अहो बदलूनी देखणा वेश, हे बदलूनी देखणा वेश, चढविला जोश मर्दानी ही केडी, मांडला इथे हा खेळ स्वरांचा मेळ, भाषा रांगडी, प्रतिभेचे लेबुनी लेणे, शब्दांचे सोने कडी वर कडी, महाराज तुम्ही दिलदार, वाहिला भार आधार आम्हा दिला, देऊन खास सन्मान कीर्तीचा मान हा राजा उदार झाला जी. ही रत्न हिऱ्यांची लूट, ही रत्न हिऱ्यांची लूट केली हो थेट समुद्रा पार, कोंडीतून सुटल्या गाड्या, खाडीतील होड्या उभे आरमार, लेखणी पुढे ही लीन तुझी संगीन नंगी तलवार, कर्ज तो हा ठाण्या वाघ येऊ दे जाग शिवहर बोला, देऊन खास सन्मान कीर्तीचा मान हा राजा उदार झाला जी. वा, अप्रतिम, सुंदर, फंटास्टिक. गोविंदराव, आम्ही तुमच्यावरती जाम खुश आहोत. आणि मी म्हणतो, कसल्या सफाईनं तुम्ही एवढ्या ट्रॅफिक मध्ये सगळ्या गाड्या पास केल्या. तुम्हाला सांगतो, जसं वाघाच्या तोंडातून
अलगद शिकार पळून न्यावी ना तशा पद्धतीने गाड्या काढल्यात. वा, आय एम डॅम हॅपी. मी माझं काम केलं आणि माग काय हवं ते? काय दर्शन शेठ आता पूर्वीसारखी गंमत नाही राहिली या कामामध्ये. प्रत्येक वेळेला डिपार्टमेंटच्या हातावरून तुरी देऊन आपण सुटू याची खात्री नाही बाळगता येणार आपल्याला. पण दुसरं काय करू शकतो आपण? नाही म्हणजे दुसरा काही प्लान डोक्यात आहे का? आहे ना. मग सांगा की, वेळ कशाला घालवताय? कलावंतांचा मेळावा भरूया आपण. मेळाव्याच्या निमित्तानं स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. त्याच्या बदल्यामध्ये त्यांना त्यांचा रोजगार मिळेल. नाही म्हटलं तरी सर्वसामान्य कलावंताच्या मनामध्ये तुम्ही कलेचे उपासक आहात असं स्थान तर आहेच. अप्रतिम, छान आयडिया आहे. पण गोविंदराव, एवढी सगळी गर्दी कलावंतांची एकत्रित जमणार कशी? माझ्यावरती सोपवा. वाजिद. हा भाई. भाई दर्शन शेठला मी कमिटमेंट दिलेली की सगळ्या कलावंतांचा मिळून एक मेळावा आपण भरूया म्हणून. एक काम कर, आपल्या माणसांना तयार ठेव आणि सगळ्यात मुख्य गोष्ट की पोलिसांपासून सांभाळा. भाई पण तुम्ही अजून सुद्धा त्या विश्वासघाती माणसाला जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं. जे 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 दुसरी गोष्ट, शिवाजी चौकामध्ये आपली माणसं पाठवायची. त्यांच्याकडून चरस, गांजा त्यांना विकायला लावायचं. भाई वाजिद, मला चांगलं ठाऊक आहे उभ्या आयुष्यात आजपर्यंत असे फालतू धंदे केले नाहीत, करणार सुद्धा नाही. पण मला मुद्दाम कडून आणायचं हे सगळं. पण भाई, पोलिसाचा पहारा असतो तिथं, आपली माणसं पकडली गेली तर? मला तेच करायचंय. पोलिसांनी आपल्या लोकांना पकडल्याच्या नंतर त्याची चौकशी होईल. तेव्हा हेच लोक त्यांना सांगतील की आम्ही दर्शन सेटचे लोक आहोत म्हणून. भाई बात एकदम काम झालं. ठीक आहे भाई. सलाम भाई. दर्शन शेठ. सर 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 शहरामध्ये ज्या काही घटना घडत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता काहीही सांगू शकत नाही. पण सर, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या मागे डॉनचा हात आहे. याबद्दल आपले मत काय? नाही, असा कोणताही ठोस पुरावा आम्हाला मिळालेला नाही. सर, डॉनला शहरात येऊन आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे, तरी तुमचं पोलीस प्रशासन त्याला पकडण्यात अजून अयशस्वी का? पोलीस डिपार्टमेंटचे सक्षम अधिकारी डॉनच्या शोधावर आहेत आणि त्याला आम्ही लवकरच जेरबंदी करू. सर, शाळा कॉलेज आणि शिवाजी चौकामध्ये जी अफू गांजाची विक्री वाढत आहे याबद्दल तुम्ही काय ऍक्शन घेणार आम्ही आहात? त्यांच्या शोधात आहोत आणि त्यांनाही लवकरच जेरबंदी करू. पण सर, या घटनेमुळे शहरात अशांतता पसरली, याबद्दल आपले मत काय? नाही, मला जनतेला हेच सांगायचं की जनतेने शांतता राखावी आणि पोलीस प्रशासनावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा. एक मिनिट. शहरातील नामे व्यक्ती दर्शन शेठ यांचे आणि डॉनचे संबंध असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबद्दल आपलं मत काय? नाही, दर्शन शेठ एक समाजसेवक आहेत आणि त्यांच्याबद्दल कोणताही ठोस पुरावा आम्हाला मिळालेला नाही. नो मोर क्वेश्चन्स. अहो, दर्शन शेट्टी एवढा मोठा माणूस
ती गांजा ऐकणारी 2 माणसं त्याचं नाव घेत होती. होय की, पण दर्शन सेठ एवढं मोठ्या शहरात नाव असणारा माणूस आणि त्याची ही उद्योग. वय वय, पण मला काही खरं वाटत नाही. पण दर्शन सेठने आजपर्यंत जे काय केलंय ते गोरगरिबाच्या भल्यासाठीच केलंय ना. आणि मग हे उद्योग 2 गांजा नापू विकणारे सापडले म्हण. अरे होय की, काल 4 जवळ पकडले, आज रेटले, तो पोपटवाने बोलायला लागली ती. अरे यो डॉन जेव्हापासून शहरात आलाय नुसता हा आकार माजलाय. नुसतं डोक्याला ताप आला हा, नुसती धावपळ करावं लागेल आपल्याला इकडे तिकडे आता. हो ना, जनतेची सेवा ही ईश्वराची सेवा. काय करणार आपण, आपली ड्युटीच ती. त्या दोघांची पुन्हा कसून चौकशी करा. नमस्कार अरे वा साहेब. दर्शन सेठ, वा, या 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 बसा. धन्यवाद धन्यवाद साहेब. काय हुकूम दर्शन सेठ? हुकूम? शिव 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 साहेब, असं काय करताय? हुकूम देणारा मी कोण? मी आपला साधा समाजसेवक आहे. निमंत्रण द्यायला आलो होतो. तरीच म्हणलं या महिन्यात एकही समाजसेवा तुमची कशी नाही. असं कसं होईल? ही घ्या पत्रिका, लोक कलावंतांच्या मेळाव्याची आहे. अरे वा, मिळावा काहीतरी वेगळंच, मजा येईल. हो साहेब, सगळी आपली आणि वरच्याची कृपा आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि शेवटी साहेब, हा दर्शन सेठ तरी कोण आहे हो? एक साधा सामान्य कार्यकर्ता आहे. मी आपला समाजाचा आणि फक्त समाजाचा आहे. समाजसेवा फक्त, दुसरं काही नाही. बरं, नक्की यायचं? बर, वाट बघतोय. हा येऊ? या. धन्यवाद. थँक्यू. तर मी जे सांगत होतो त्याप्रमाणे साहेब, आपणही यायचं. हं? या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माझ्या तमाम कलाकार बंधूंनो, तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करण्यासाठी मी आज या ठिकाणी एकत्र बोलावलेलं आहे. याचं कारण असं आहे की मी सुद्धा तुमच्यासारखाच एक कलाकार आहे. खरं म्हणजे तसं मी क्वालिफाईड माणूस आहे. कुठे सुद्धा मी जर मनात आणलं असतं तर मी कुठे पण एखादा सरकारी कारकून, पगारी नोकरी मी करू शकलो असतो. पण मी तसं नाही केलं. परंपरेने चालत आलेली माझ्याकडची जी एक वडिलोपार्जित कला आहे, एक शिल्पकला, एक मूर्तिकार. हो पाहुणं, लोककलावंताची काळजी करणारा लय आलं लय गेलंय. जे काय असेल ते मुद्द्याचं बोला की. हे बघा बाबांनो, मुद्द्याचं बोलण्यासाठीच मी या ठिकाणी आलोय. मी मुद्द्याचं एवढंच सांगेन की आपण कलाकार मंडळींनी माझ्यासारखा अशा पद्धतीचा प्रसंग उद्या तुमच्यावरती उभा राहील. या समाजातले असे काही विद्रोही लोक उद्या तुम्हाला लुटायचा जेव्हा प्रयत्न करतील त्यावेळेला तुम्हाला स्वतःच्या योग्यतेच्या जोरावरती तुम्हाला तुमचं बंड पुकारता आलं पाहिजे. बस माझे हात जोडून तुम्हा सगळ्यांना एकच विनंती की परवाचा कलावंतांचा मेळावा जो भरवण्याचा हा कार्यक्रम आरंभलेला आहे, या मेळाव्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. एवढंच एक कलावंत म्हणून तुम्हा कलावंतांच्या समोर माझं मी आव्हान करतोय. त्याच्या पलीकडे मला तुम्हाला दुसरं काही मला सांगायचं नाहीये. आभारी मी तुम्हा सर्वांचे. मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला कदाचित कोणाला ही गोष्ट माहीत नसेल की तुम्ही मला ओळखता. मी तोच आहे तुमचा अर्जुन. पण आज गोविंद म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे हे त्या समाजकंटकाला माहीत नाही, याचं फक्त भान ठेवा. मनापासून मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की परवाच्या मेळाव्यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज आहे. बस. चेतना, डॉनचा काहीच क्लू लागत नाहीये. कसं पकडायचं त्याला? हे बघ कृष्णा, हा तोच डॉन तर नाही? वाजिद, शिंदे, 5 वर्षापूर्वी पकडलेल्या वाजिदची फाईल काढा आणि ताबडतोब तपासणी सुरू करा. सकाळपर्यंत वाजिद कसाही हाती लागला पाहिजे. और किसका आदमी है तू?
उठ. उठ. तू असं नाही बोलणार हा? चल. बोल कुणाचा माणूस आहे बोल. बोल. गोविंद भाई का नाम नहीं बताऊंगा. हे बोल. गोविंद काय बोल. हे शिट. या वाजीतला पण आत्ताच मारायचं होतं. 5 मिनिटं जगला असता तर सर्व काही ओखलं असतं. पण अर्जुन नागपाल, मी तुला सोडणार नाही. सर तुमची मनस्थिती समजू शकतो सर आम्ही. पण सर आपल्या हातात आता काहीच राहिलं नाही सर. काहीच राहिलं नाही म्हणजे? सर कमिशनर साहेबांनी तुमचे हात बांधून ठेवलेत. म्हणून काय झालं? नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. सर एक मार्ग आहे सर. कोणता? कमिशनर साहेबांपेक्षा सुद्धा एक मोठी ताकद आहे सर. ती म्हणजे माझा पांडुरंग. सर हे पा, हे लॉकेट माझ्या पांडुरंगानेच मला दिलं. सर त्याचा जर मनापासून आपण धावा केला ना सर, तर तो नक्कीच धावून येईल. नक्कीच धावून येईल सर. हे पा. अरे तुझं पांडुरंग काय करणार रे? अर्जुन, अजय गोविंद, चला. माझ्या कलाकार मित्रांनो, आपण ज्या पाहुण्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत होतात, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि या लोककला महोत्सवाचे आयोजक, या शहराची नामी हस्ती, गरिबांचे कैवारी, कलेचा पुजारी माननीय दर्शन सेठ आणि त्यांच्या सोबत आहेत लोकशाहीर गोविंदजी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या लोककला महोत्सवामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. माझ्या जमलेल्या तमाम लोककलावंतांचं मी मनापासून स्वागत करतो. लोककला महोत्सवाचं जे खास उद्दिष्ट आहे, त्याचं जे प्रयोजन आहे, हे तुम्हाला अजून माहीत नाहीये. हळूहळू तुमच्या ते लक्षात येईल. पण तत्पूर्वी मी तुमचा परिचय करून देतो. कलेचे उपासक, कलेचे पुजारी, तुम्हा संपूर्ण कलावंतांचा दाता आणि
ज्याने संपूर्ण जगतभर जागतिक स्तरावरती एक कलावंत म्हणून नावलौकिक मिळवला, ते आदरणीय दर्शन शेठ. मंडळी, यांची एक खास अशी ओळख मी तुम्हाला करून देतो. हीच ती व्यक्ती ज्या माणसानं रस्त्यावरच्या एका सर्वसामान्य कलाकाराचा हात पकडला, स्वतःच्या मालकीचा करोडो रुपयांचा स्टुडिओ त्या रस्त्यावरच्या माणसाच्या हातात सुपूर्द केला. इतकंच नव्हे तर स्वतःची मुलगी, तिचा हात देखील ह्या माणसाने त्या रस्त्यावरच्या कलावंताच्या हातामध्ये सुपूर्द केला. असे आदरणीय दर्शन शेठ. आणखी एक गोष्ट या माणसाविषयी तुम्हाला सांगायची राहून गेली. ती गोष्ट आज मी तुम्हा सगळ्या कलावंतांच्या समोर मी तुम्हाला सांगणार आहे. या माणसाने माझा घात केलाय, हो, माझा घात केलाय. 5 वर्षांपूर्वी या माणसाने स्वतःच्या पोटचा गोळा, त्याची पोरगी, माझी प्रेयसी साधना, तिचा माझ्या डोळ्यासमोर या माणसाने खून केलाय. आणि तिच्या खुनाचा आरोप माझ्यावरती लावून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी या माणसाने माझ्या कलेचा वापर केलाय. म्हणजे तू गोविंद नाही, अर्जुन आहेस? दर्शन शेठ, येस. मी अर्जुन. माझ्या तमाम कलाकार बांधवांनो, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या कलावंताच्या भावनेच्या बरोबर खेळणाऱ्या या नराधमाला तुम्ही सगळे मिळून खेचून काढा. अर्जुन, सोड त्याला. अर्जुन. येस ऑफिसर. या नराधमाला तुम्ही काहीच करू शकत नव्हतं, कारण कायद्यानं तुमचे हात अगोदरच बांधलेले होते. आणि म्हणून मी ह्याला संपवलं. अरे पण मला माहित होतं तू गुन्हेगार नाहीयेस, पण आता ह्याला मारून तू फार मोठा गुन्हा केला आहेस. ऑफिसर, मी गुन्हेगार नाहीये तुम्हाला समजण्यासाठी 5 वर्ष उलटावे लागले. तर मी गेले 5 वर्ष या क्षणाची वाट पाहत होतो.
मी गुन्हेगार. चल. अर्जुन भाऊ, अर्जुन भाऊ, अरे अरे कुठं होता रे एवढे दिवस? कुठं कुठं नाही पाहिलं तुला अर्जुन भाऊ? अरे अरे आणि आज भेटला तर या अशा अवस्थेत अर्जुन भाऊ कुठं होता? अर्जुन भाऊ कुठं होता? मुरली, खरंच तुझा पांडुरंग धावून आला रे? साहेब, साहेब माझा पांडुरंग लय मनाचा मोठा आहे साहेब. माझ्या अर्जुन भाऊ सारखं. खरंच तुमच्या दोघांची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. पण मुरली, अर्जुनने कायद्याने गुन्हा केलाय, पण मी प्रयत्न करेन त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी. चल अर्जुन. माणुसकीच्या शत्रूंचा तू करण्या नरसंहार. माणुसकीच्या शत्रूंचा तू करण्या नरसंहार. घेतो सत्याची तू आण, घेतो सत्याची तू आण. ध्येय तुझे विजयी करतो, करतो तुला सलाम. ध्येय तुझे विजयी करतो, करतो तुला सलाम.